अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, उद्या आहे गुरुवार व त्याचसोबत उद्या आहे औदुंबर पंचमी. या दिवशी आपल्याला विशेष अशी सेवा करायची आहे. औदुंबरच्या झाडाखाली बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. कोणती सेवा आहे, कशासाठी करायची आहे, ही सेवा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे, सगळं काही तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा, आता या वृक्षाखाली बसूनच का औदुंबराचं इतकं महत्त्व काय आहे? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की औदुंबराच्या वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास आहे. तुम्ही गाणगापूरला जरी गेलात तर तिथे औदुंबरचं झाड तुम्हाला भेटणारच आहे. बघा, औदुंबरच्या झाडाची आपल्याला विशेष अशी पूजा करायची ह्या दिवशी. का करायची, काय महत्त्व आहे या पंचमीचं, हे तुम्हाला मी अगोदर थोडक्यामध्ये सांगते व नंतर उद्या या औदुंबर पंचमी निमित्त कोणता खास व अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. अतिशय खूप प्रभावी, अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. बघा, कृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असेही म्हणतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते व रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन या जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जातो. अतिशय छोटीशी माहिती तुम्हाला मी सांगितली आहे व हे त्याचं महत्त्व आहे. का आपण साजरा करतो या पंचमीला, या औदुंबर पंचमीला का इतकं महत्त्व आहे हे तुम्हाला मी सांगितलं. आता आपण उपाय काय करायचा, कोणती सेवा करायची ते आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, औदुंबरच्या वृक्षाखाली, जिथे औदुंबरचं झाड आहे त्या वृक्षाखाली बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्या दिवशी तुम्हाला, म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून प्रत्येक महिलेला, प्रत्येक ताई दादाला माझी कळकळीची विनंती आहे की उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका. बघा, दर गुरुवारी आपण सेवा करतच असतो. ही सेवा दर गुरुवारी जरी केली तरी सुद्धा चालते, पण या पंचमीला अतिशय महत्त्व आहे, विशेष असं महत्त्व आहे या पंचमीला. त्यामुळे या पंचमीला जरी तुम्ही ही सेवा केली ना, त्याचे फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. इतकी प्रभावी अशी ही सेवा आहे, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. औदुंबर वृक्षाखाली तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. आता ही सेवा तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकता. फक्त सायंकाळच्या वेळेस, म्हणजे जास्तीत जास्त 5 पर्यंत, नंतर तुम्ही करायची नाही व 12 ते 12:30च्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे. नंतर बघा, औदुंबर वृक्षाखाली तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यांना फूल अर्पण करायचं आहे, नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य खडीसाखरेचा जरी दाखवलं तरी सुद्धा चालतं, किंवा फलाहार, फळे दाखवा, तुमच्या इच्छेने तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांची पूजा करा, हळदी कुंकू अक्षदा वगैरे वाहून तुम्ही त्यांची पूजा करायची आहे. अशा प्रकारे औदुंबरची पूजा करायची आहे व त्याच वृक्षाखाली, त्याच झाडाखाली बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता काय करायचं, गुरुचरित्र. बघा, गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे, तुम्हाला देखील माहीत आहे. व आत्ताच मी व्हिडिओ टाकला आहे की गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय हा गुरुचरित्रातील मेरुमणी आहे. पण आपल्याला वृक्षाखाली, औदुंबर वृक्षाखाली बसून, झाडाखाली बसून आपल्याला फक्त 18वा अध्यायाचे पठण करायचे आहे. आता 18वा अध्याय का वाचला जातो, 18व्या अध्यायाचं महत्त्व काय आहे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. बघा, 18वा अध्याय वाचल्यामुळे आपल्या घरामध्ये बघा दरिद्री आहे, कर्जबाजारी आहोत, म्हणजे काही ना काहीतरी अडचणी चालत, खूप काबाड कष्ट करतो, रात्रंदिवस मेहनत करतो, स्ट्रगल करतो जीवनामध्ये. आयुष्यात इतके आपण प्रसंग आपल्यासमोर डोळ्यासमोरून येऊन गेलेत ना, ते नको झालेत. मानसिक त्रास, मानसिक आजाराने ग्रासला आहात, डिप्रेशनमध्ये गेला आहात पूर्णपणे, म्हणजे कर्जाचं डोंगर वाढत जास्तच वाढलं आहे व खड्ड्यात खड्डे जास्तच पडत गेलेले आहेत. अशा वेळेस तुम्ही 18वा अध्यायाची सेवा करायची आहे. जर उद्याच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा झाडाखाली बसून जर केली ना, तर दत्त महाराज लवकर प्रसन्न होतात व त्यांचा कृपाआशीर्वाद तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतो. त्यामुळे तुम्ही आवर्जून औदुंबरच्या झाडाखाली तुम्हाला बसून 18वा अध्यायाचे पठण करायचे आहे. तुमच्या जवळपास जर दत्त महाराजांचं मंदिर असेल, स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जा. औदुंबर झाड असतं बघा, दत्त महाराजांचं मंदिर म्हणजे तिथं औदुंबराचं झाड असतं. औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला बसून ही सेवा करायची आहे. जर शक्य नाही आहे, तुम्हाला जाता येणार नाही, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून 14वा व 18वा अध्यायाचे पठण करायचे आहे.
झाडाखाली फक्त 18 अध्यायाचे पठण करा, पण घरामध्ये करणार असाल तर 14वा व 18वा अध्यायाचे तुम्हाला पठण करायचे आहे. बघा, आपल्या जीवनात जे काही दुःख आहे, यातना आहेत, जे काही कष्ट भोगलेले आहेत आपण आजपर्यंत, ते आपल्या पिढीनेही आपल्या मुलांनीही भोगू नये हे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळे आपल्या जीवनात जर खरंच इतक्या समस्या असतील, इतक्या अडचणी असतील, तर तुम्ही आवर्जून ही सेवा करा. म्हणजे जे तुम्हाला भोगायला लागले ते आपल्या मुलांना सुद्धा भोगायला लागू नये म्हणून. आणि जर तुम्ही सेवा केली ना, गॅरंटीने मी सांगते तुम्हाला, दत्त महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात व तुमच्या ज्या काही दुःख आहेत, यातना आहेत, त्रास आहे, संकट आहेत, अडचणी आहेत, ते सगळं दत्त महाराज दूर करतील, क्षणात दूर करतील. इतकी ताकद या ग्रंथामध्ये आहे. बघा, तुम्ही वृक्षाखाली बसून तुम्ही ही सेवा केली, 18 अध्यायाचे पठण केले, नंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा घालत तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, किंवा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणत जरी 11 प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालतात. नाहीच तरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जरी उच्चार करत तुम्ही प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालतील. बघा, शेवटी भाव महत्त्वाचा आहे. कोणताही मंत्र म्हणा, तुम्हाला जो योग्य वाटेल, तुम्हाला वाटेल तुमच्या तोंडामध्ये रुळायला आहे, कोणताही तुम्ही मंत्र या तिन्हीपैकी कोणताही मंत्र बोलून तुम्ही 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. बघा, ही सेवा अमृतापेक्षा गोड आहे व ही सेवा आपल्याला करण्याचा योग आला आहे. उद्याच म्हणजे 29 फेब्रुवारी व उद्या गुरुवार देखील आहे. उद्या ही सेवा आपल्याला महाराजांच्या चरणी सगळ्यांनी कळकळीची, सगळ्या महिलांना, सगळ्या स्वामी सेवेकरांना माझी कळकळीची विनंती आहे, उद्याचा दिवस चुकवू नका. उद्याच्या दिवशी महाराजांच्या चरणी ही सेवा आवर्जून अर्पण करा. महाराजांच्या चरणी ही सेवा अर्पण करा. बघा, दत्त महाराजांचा वरद हस्त तुमच्या डोक्यावरती राहील. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, औदुंबर वृक्षाच्या मुळाशी अजूनही औदुंबर वृक्षाच्या मुळाशी अजूनही दत्त महाराजांचा वास आहे. ते तिथे वास करतात व उद्याच्या दिवशी ते प्रत्यक्षात तिथे तुम्हाला बघायला सुद्धा मिळतील. जर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला ते बघायला देखील मिळतील. म्हणजे उद्याच्या दिवशी प्रत्येकांना ते भेटत देखील असतात. सूक्ष्म रूपामध्ये ते तिथे वास करतात व उद्याच्या दिवशी ते तिथे भेटतात, म्हणजे भेटतातच. त्यामुळे तुम्ही आवर्जून उद्याचे दिवस अजिबात चुकवू नका. त्याचप्रकारे बघा, ही सेवा केल्यानंतर आपल्या घरातील जी काही दरिद्री आहे, कर्जबाजारी आहे, जे काही संकट आहेत, अडथळे आहेत, मग नोकरीबाबत असो, व्यवसायाबाबत असो, घरासंबंधी असो, काहीही असो, त्या सगळ्या अडचणीवर मात करणारी ही सेवा आहे. त्यामुळे आवर्जून करा. घरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल तरी देखील करा. पॉझिटिव्हिटीचा वास या दिवशी तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर प्रमाणात मिळते. भरपूर प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी तिथून मिळत असते झाडाखालून. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करा. तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा देखील वास होईल. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा. बघा, ही सेवा तुम्हाला जसं की सांगितलं मी, दिवसभरात कधीही करू शकता. व त्याच प्रकारे जर खरंच तुमच्या घरामध्ये खूप टेन्शन्स चालू आहेत, कर्जबाजारी वगैरे, तुम्हाला जसं मी सांगितलं, दरिद्री, गरिबी वगैरे सगळं काही भरपूर अडचणी आहेत, तर तुम्ही सलग 11 दिवस, सलग 11 गुरुवार, म्हणजे उद्याचा गुरुवार, पहिला गुरुवार, असे 11 गुरुवार तुम्ही सलग करा ही सेवा. बघा, तुमच्या जीवनात भरपूर असे फरक जाणवू लागतील व तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. जो व्यक्ती हे गुरुचरित्रातील 14वा व 18व्या अध्यायाचं पठण करतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही व त्याच्या सर्व दुःखातून, यातनेतून, त्रासातून, संकटातून त्याला मुक्तता मिळत असते. त्यामुळे तुम्ही आवर्जून करा व प्रत्येकाने करा. तुमचे जे काही नातेवाईक आहेत त्यांना व्हिडिओ शेअर करा किंवा नका करू, तुमच्या मुखातून सांगा व सर्वांना या सेवेमध्ये घ्या व त्यांच्या हातून देखील सेवा घडवा. अशा प्रकारे सगळ्यांनी उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका व प्रत्येकाने, बघा, जमल्याच 11 गुरुवार करा. तुम्हाला शक्य नाही 11 गुरुवार करणं, तर उद्याचा दिवस तरी चुकवू नका, एवढंच सांगायचं आहे. झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.